नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी। आज आपण सुरुवात करणार आहोत पुन्हा एकदा त्याच जोशानं एका नवीन भागाला। आणि आपण जो आज भाग बघणार आहोत तो म्हणजे IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन्स। बाबांनो, याच्या अगोदरच्या तासाला आपण जे नॉमेनक्लेचर बघितलं त्याच्यामध्ये आपण बघितलं IUPAC नाव प्रायमरी अमाइनचं। आज आपल्याला बघायचं आहे IUPAC नाव सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन। अमाइन्स मधला हा आपला 5वा लेक्चर आहे का 6वा लेक्चर आहे? 5वा लेक्चर आहे। आणि याच्यामध्ये आपण बघणार आहोत IUPAC नाव सेकंडरी अमाइनचं। पहिल्यांदा सेकंडरी अमाइन पूर्ण करू आणि पुन्हा टर्शरी अमाइन पूर्ण करू। पहा, आता तुम्हाला माहित आहे सेकंडरी अमाइन कसा असतो? RNHR हे सेकंडरी अमाइन आहे। आता सेकंडरी अमाइन मध्ये 2 R असतात, हे तुम्हा सर्वांना माहित आहे। सेकंडरी अमाइनचं वैशिष्ट्य काय आहे तर सेकंडरी अमाइन मध्ये 2 अल्किल ग्रुप हे नायट्रोजनला जोडलेले असतात। हे पहिल्यांदा आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे। ठीक आहे, या 2 अल्किल ग्रुप पैकी एक अल्किल ग्रुप हा तुम्ही सबस्टिट्यूएंट समजा। हे 2 R आहेत, 2 R पैकी एक जो असतो तो असतो सबस्टिट्यूएंट। बघा, आता सबस्टिट्यूएंट म्हणजे काय? जोडलेला ग्रुप, परंतु या ठिकाणचा R N ला जोडलेला आहे, हे नीट लक्षात घ्या। म्हणून हा तुमचा एक R सबस्टिट्यूएंट होईल आणि दुसरा जो R आहे तो होईल पॅरेंट अल्केन। काय होईल? पॅरेंट अल्केन। पॅरेंट अल्केन। हा, आणि अजून एक महत्त्वाचं वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे, जो पॅरेंट अल्केन आहे त्याला म्हणायचं अल्कॅनामाइन। मग तुम्ही मोजा, कार्बनची संख्या मोजा, अल्क लिहा पहिल्यांदा, पुन्हा सिंगल बॉन्ड असेल तर ANE लिहा, पण ई काढून टाकत असते आपल्याला माहित आहे। आणि शेवटला अमाइन लिहा, अमाइन म्हणजे अल्कॅनामाइन। संपलं। म्हणजे सेकंडरी अमाइनचं नाव तुम्ही कसं लिहिणार? सेकंडरी अमाइन मध्ये एक महत्त्वाची काळजी घ्यायचं बाबांनो, की सेकंडरी अमाइन मध्ये 2 R पैकी एक जो R आहे तो कोण आहे? सबस्टिट्यूएंट। आणि जो दुसरा R आहे तो कोण आहे? पॅरेंट अल्केन। आणि जो पॅरेंट अल्केन आहे त्या पॅरेंट अल्केनला का म्हणायचं? अल्कॅनामाइन। समजलं का? आता नाव कसं होईल? हो का, N ला का जोडलंय? R, मग ह्याचं N अल्किल म्हणायचं। समजलं का? जो ग्रुप जोडलेला आहे, आता हा R कोण आहे? सबस्टिट्यूएंट आहे। हे 2 R आहेत, या 2 R पैकी एक काय आहे? सबस्टिट्यूएंट आहे। जर 2 R त्या ठिकाणी असतील तर त्या 2 R पैकी एक R काय असणार आहे? सबस्टिट्यूएंट असणार आहे। मग हा R जोडलाय कुठे? N ला, म्हणून N अल्किल होईल। आणि मग दुसरा जो असतो तो पॅरेंट अल्केन असतो, त्याला म्हणा अल्कॅनामाइन। N अल्किल, अल्कॅनामाइन। बघा, हे नाव तयार झालं। आणि समजा 2 अल्किल ग्रुप जर वेगवेगळे असतील, मी काय सांगतो बघा, जर 2 अल्किल ग्रुप वेगवेगळे असतील तर जो अल्किल ग्रुप छोटा आहे तो सबस्टिट्यूएंट असेल आणि जो मोठा असेल तो पॅरेंट अल्केन असेल, त्याला म्हणायचं अल्कॅनामाइन। वेगवेगळे असतील तर म्हणतोय मी। हा, जर त्या ठिकाणी 2 अल्किल ग्रुप वेगवेगळे असतील तर जो अल्किल ग्रुप छोटा, जो छोटा उसे सबस्टिट्यूएंट कहीं नहीं का, और जो बड़ा होता है उसे पैरेंट अल्केन कहने का, और उसे अल्कैनामाइन बोलने का। अरे बोलो अल्कैनामाइन, अरे प्यार से बोलो अल्कैनामाइन, जोर से बोलो अल्कैनामाइन। हा, ठीक आहे। तर अशा प्रकारचे उदाहरण आपण घेऊयात। पहा, ठीक आहे। आता बघा, या ठिकाणी काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेऊयात। आता काही एक्झाम्पल्स आपण समजून घेऊयात। हा, ठीक आहे। पहा, आता समजा मी असं लिहिलं CH3 NH CH3, ठीक आहे। आता हा सेकंडरी अमाइन आहे। आता या सेकंडरी अमाइनला आपल्याला IUPAC नाव घ्यायचं आहे। तुम्हाला माहित आहे 2 ग्रुप आहेत अल्किल, दोन्ही सेम आहेत। दोन्ही सेम असेल तर प्रॉब्लेम येत नाहीये। या दोघांपैकी कुठलाही एक सबस्टिट्यूएंट समजा, एकाला तुम्ही पॅरेंट अल्केन म्हणा आणि त्याला म्हणा अल्कॅनामाइन। संपलं। आता बघा, हा कोण आहे? सबस्टिट्यूएंट। कुठे जोडला? N ला। N ला जोडला म्हणून N लिहू, CH3 म्हणजे मिथिल, N मिथिल। संपलं, N मिथिल। आता इथं बघा, कार्बन एकच आहे। हा झाला सबस्टिट्यूएंट आणि हा झाला पॅरेंट अल्केन। म्हणजे 2 अल्किल ग्रुप पैकी एक झाला सबस्टिट्यूएंट
जो सबस्टिट्यूएंट आहे तो जोडलाय कुठं एनला, म्हणून एन मिथिल म्हटलं आपण त्याला, आहे की नाही. आणि जो दुसरा आर आहे, जो दुसरा अल्किल ग्रुप आहे त्याला म्हणा पॅरेंट अल्केन, त्याला म्हणा अल्केनामाइन. आता कार्बन एक आहे, एक म्हणजे काय मिथ, पुन्हा सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE, पण आपण ई लिहित नसतो. आणि शेवटला अमाइन, असं नाव तयार करा तुम्ही, असं नाव तयार करा, लक्षात येईल. म्हणून एन मिथिल मिथॅनामाइन, एन मिथिल मिथॅनामाइन असं ह्याचं IUPAC नाव तयार होतं. आणखी उदाहरण बघा, CS3 CH2 NH CH2 आणि CS3. आता हा सेकंडरी अमाइन आहे. या सेकंडरी अमाइन मध्ये सुद्धा दोन्ही ग्रुप सेम आहेत. कुठले आहेत? इथिल आहेत. CS3 CH2 CS3 CH2 म्हणजे दोन्ही इथिल आहेत. आणि याच्यामुळं या दोन्ही अल्किल ग्रुप पैकी एक अल्किल ग्रुप तुम्ही काय समजा सबस्टिट्यूएंट आणि दुसरा पॅरेंट अल्केन. आता हा सबस्टिट्यूएंट आहे, कुठं जोडला एनला, एन इथिल नाव आहे त्याचं. हा कोण आहे सबस्टिट्यूएंट, नाव काय इथिल, इथिल कुठे जोडला एनला, म्हणून एन इथिल एवढं. आता या ठिकाणी हा दुसरा भाग आहे ना, कार्बन किती 1 2, मग याला तुम्ही काय म्हणायचं पॅरेंट अल्केन. कार्बन किती 2 2 म्हणजे इथ सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE, पण ई आपण लिहित नाही. आणि सगळ्यात शेवटी लिहा अमाइन, इथॅनामाइन. नाव झालं एन इथिल इथॅनामाइन, नाव झालं एन इथिल इथॅनामाइन. ओके, पहा नेक्स्ट बघा, ही आपली बेंझिन रिंग आहे, त्यानंतर NH आणि परत बेंझिन रिंग. बघा ही तर दोन्ही पण रिंग आहे, हे दोन्ही सेमच आहेत. मग या दोघांपैकी एकाला म्हणा सबस्टिट्यूएंट आणि एकाला म्हणा पॅरेंट अल्केन. समजलं का? अल्कॅनामाइन म्हणा, इथं तुम्ही म्हणायचं बेंझानामाइन, काय बेंझानामाइन म्हणायचं. ओके, मग आता एनला काय जोडले, रिंग जोडली आहे, म्हणजे काय याचं एन रिंगचं नाव आहे फिनिल. का म्हणायचं एन फिनिल. ही जी रिंग आहे, रिंग जेव्हा सबस्टिट्यूएंट असते तेव्हा त्या रिंगला काय म्हणायचं फिनिल म्हणायचं. तुम्ही म्हणसाल गुरुजी गुरुजी हे तर बेंझिन रिंग आहे, फिनिल कसं काय? अरे बाबा, जेव्हा बेंझिनची रिंग ही सबस्टिट्यूएंट असते तेव्हा त्या बेंझिन रिंगला म्हणायचं फिनिल. आणि जोडल्या कुठं एनला, म्हणून एन फिनिल. आणि ही बेंझिन आहे पण बेंझानामाइन म्हणायचं, बेंझानामाइन, बेंझानामाइन. हो का? अशा प्रकारे एन फिनिल बेंझानामाइन असं याचं नाव होतं. असे कितीही उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला घेता येतील. प्रत्येक उदाहरण तुमचं तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या. आता बघा अजून एक घेऊ आपण, CS3 NH CH2 CS3. आता हे पण सेकंडरी अमाइन आहे, NH आहे सेकंडरी अमाइन, 2 R आहे. ही तर मिथिल आहे, इकडे इथिल आहे. दोन्ही सेम का डिफरंट, वेगळे आहेत. तुम्हाला माहित आहे जर त्या ठिकाणी असलेले अल्किल ग्रुप डिफरंट असतील, वेगळे असतील, तर जो लहान तो सबस्टिट्यूएंट आणि जो मोठा तो अल्कॅनामाइन, तो पॅरेंट अल्केन, त्याला म्हणा अल्कॅनामाइन. संपलं. मग आता हा लहान आहे म्हणजे हा सबस्टिट्यूएंट झाला, जोडलाय कुठे एनला, म्हणजे काय एन मिथिल, खाईल एन मिथिल. आणि हा झाला तुमचा पॅरेंट अल्केन, ह्याला म्हणा अल्कॅनामाइन. ओके, कारण मोजा 1 2 2 म्हणजे इथं पुन्हा AN घ्यायचं, सिंगल बॉन्ड असल्यामुळे ई आपण लिहित नाही, ई लिहायचं नाही, ANE पण ई लिहायचं नाही. आणि शेवटला अमाइन, म्हणजे सोपं होईल नाव तयार करायला. नाव झालं एन मिथिल इथॅनामाइन. शेवटला अमाइन शब्द लिहायचं महत्वाचा झालं, एन मिथिल इथॅनामाइन असं नाव झालं. म्हणजे जो लहान तो सबस्टिट्यूएंट आणि जो मोठा तो अल्कॅनामाइन. इथं 2 कार्बन म्हणून इथॅनामाइन, 3 कार्बन प्रोपॅनामाइन. अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी नाव लिहू शकतो. तर अशा प्रकारचं एक्झाम्पल, अशा प्रकारचं नाव या ठिकाणी आपल्याला लिहिता येतं. ओके, असे कितीही उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला घेता येतील. अजून एक बघा, हा आता हे उदाहरण आपल्या समोर आहे. आता या उदाहरणामध्ये CS3 मिथिल आहे आणि हा CS2 CS3 प्रोपिल आहे, एन प्रोपिल. हा मोठा आहे, हा छोटा आहे. जो छोटा तो कोण झाला, सबस्टिट्यूएंट आहे. एनला जोडला, हा लिहा पहिल्यांदा एन मिथिल लिहून घेऊ पहिल्यांदा आपण, एन मिथिल. आता हा मोठा ग्रुप आहे, तो झाला पॅरेंट अल्केन, परंतु कार्बनची संख्या 3 आहे. नंबरिंग द्या 1 2 3, म्हणजे ह्याचा कितवा कार्बन जोडलाय, पहिला जोडलाय. कार्बन किती 3 म्हणजे प्रोप, सिंगल बॉन्ड AN प्रोपेन. आणि शेवटला 1 नंबरचा कार्बन जोडलाय म्हणून 1 अमाइन म्हणा. कळलं का? NH कुठं आहे, 1 नंबरच्या कार्बनला आहे, बरोबर आहे की नाही, म्हणून 1 अमाइन लिहायचं. एन मिथिल प्रोपेन 1 अमाइन असं नाव होतं. थोडंसं वेगळं नाव आहे, लक्षात घ्या. एका बाजूला जर कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर नंबरिंग द्या. नंबरिंग कोणी द्या, NH कोणी जवळ तिकडून द्या. NH तिकडून जवळ 1 2 3.
मग तुम्हाला माहित आहे कार्बन 3 म्हणजे प्रोप लिहा, सिंगल बॉन्ड आहे म्हणून ANE आपण ई लिहत नाही, नुसतं A लिहिलं. आणि बघा तुम्ही कितव्या कार्बनला एन जोडलं पहिल्या म्हणून 1 अमाइन शेवटला लिहा. हे अशा प्रकारचं नाव एन मिथिल प्रोपेन 1 अमाइन या ठिकाणी तयार होतं. ठीक आहे, लिहून घ्या सर्वांनी, सर्वजण लिहून घ्या. अजून एखादं एक्झाम्पल आपण घेऊ आणि इथं हा भाग पूर्ण करू सेकंडरी अमाइनचा. इथं लिहू का वरी? अजून एक उदाहरण बघा, CH3 NH आणि रिंग आहे. ठीक आहे, आता इथं CH3 आहे, इथं रिंग आहे. आता रिंग मोठी आहे, CH3 लहान आहे. जो लहान आहे त्याला सबस्टिट्यूट म्हणावं आणि जो मोठा असेल तो काय झाला अल्कॅनामाइन. आणि जर बेन्झीन रिंग असेल तर बेन्झानामाइन. कळलं का? जर कार्बन असतील ॲलिफॅटिक चेन असेल अल्कॅनामाइन आणि जर रिंग असेल तर बेन्झानामाइन असं म्हणायचं. सोपं आहे किती. हो का, एनला का जोडले CH3, मग काय लिहायचं हो गुरुजी? एन मिथिल हो, झालं एन मिथिल. आणि इकडे काय बेन्झीन रिंग आली असती म्हणून बेन्झानामाइन, एन मिथिल बेन्झिनामाइन असं डायरेक्ट लिहून टाका, चालतं. एन मिथिल बेन्झानामाइन. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारची ही सगळे उदाहरणं येते. अशी कितीही उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला घेता येतील. प्रत्येक उदाहरण तुमचं तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या आणि प्रत्येकाचं नाव कसं तयार होतं हे पण त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा समजून घ्यायचं. अशी कितीही उदाहरणं तुम्हाला तयार करता येतील. तर ही सगळी उदाहरणं व्यवस्थित लिहून घ्या आणि पुन्हा मग आपण टर्शरीकडे जाऊयात आणि टर्शरीचे एक्झाम्पल्स घेऊयात. मला वाटतं सर्वांना हा भाग कळला असेल. टर्शरीकडे आपण जाऊयात.